झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई। 3 लाखांचे बनावट DEF रसायन जप्त। मुद्देमालासह 3 ताब्यात। धुळे तालुका पोलिसांनी बिलाडी धुळे रस्त्यावरील एका पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणावर बनावट DEF म्हणजेच डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड रसायनाच्या बकेट्स जप्त केल्या आहेत। या रसायनांची किंमत तब्बल 3,60,000 असून 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धुळे पोलिसांनी बिलाडी धुळे रस्त्यावर संशयास्पद स्थितीत महिंद्रा पिकअप वाहन MH04GC 8387 ला पकडले। या गाडीत भारत स्टेज 6 मानांकन असलेल्या डिझेल वाहनांसाठी उपयुक्त असलेले DEF रसायनाच्या बकेट्स मोठ्या प्रमाणावर आढळून आल्या। या रसायनांची एकूण किंमत तब्बल 3,60,600 असल्याचे समोर आले असून पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केलाय। तसेच पोलिसांनी टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलवून मालाची तपासणी केली असता कंपनीच्या तज्ञांनी सांगितले की बकेट्स खऱ्या दिसत असल्या तरी त्या बनावट आहेत, त्या निकृष्ट दर्जाच्या आहेत आणि त्यावरील लेबल हे सुद्धा प्लास्टिक कोटिंग केलेले लेबल आहे। तसेच रंगसंगतीमध्ये सुद्धा विसंगता आहे। या प्रकरणी योगेश धनगर, भूपेश धनगर आणि प्रवीण मालवे हे तिघे या रसायनांची वाहतूक करताना सापडले असता त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक पाटील, कॉन्स्टेबल राकेश मोरे, कुणाल शिंगाणे आणि रवींद्र सोनवणे यांनी केली। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडईच्या। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।